माझ्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आहेत। ताई, अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी एक वक्तव्य केलेलं आहे, ते तुम्ही ट्विट पण केलंय। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ते वक्तव्य आहे। अगदी रायगडाचा हिरकणीचा जो विषय आहे तो खोटा आहे आणि त्यापुढे जाऊन जी आग्र्याहून सुटका झाली ती शिवाजी महाराजांची सुटका लाच देऊन झाली, अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं आणि ते तुम्ही ट्विट पण केलंय। मुळात राहुल सोलापूरकर सारखे जी माणसं आहेत, राहुल सोलापूरकर, शरद पोंक्षे किंवा अजून कोणती काय चितळे काय आडनाव असेल, ही सगळी जी माणसं आहेत ना, आपल्याला असं वाटतं की हे सांस्कृतिक कार्यक्रमातून मनोरंजन करत आहेत। मात्र हे सांस्कृतिक कार्यक्रमातून मनोरंजन करत नाहीत, उलट हे सांस्कृतिक राजकारण करतात आणि हे निखळ कलाकार नाहीयेत। या सगळ्यांचा एक प्रयत्न वारंवार चाललेला असतो की या मातीतले आमचे जे आदर्श आहेत, तथागत गौतम बुद्ध, चार्वाक, बसवेश्वर, महात्मा गांधी, क्रांतिबा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न बाबासाहेब, हे सगळे आयकॉनच मुळात त्यांना अमान्य आहेत। त्यामुळे हे सगळे आयकॉन मोडीत काढायचे आणि त्यांना हवे असलेले नवे आयकॉन हेडगेवार, गोळवलकर, श्यामाप्रसाद मुखर्जी, या सगळ्या लोकांना त्यांना स्थापित करायचे। त्यामुळे RSSने दिलेला अजेंडा राबवायचं काम हे लोक करतात। हे ठरवून RSSचा एक मोठा अजेंडा, त्या अजेंड्याचा RSS मध्ये जे सांस्कृतिक राजकारणाचा जो अजेंडा आहे तो अजेंडा राबवण्याचा हा प्रयत्न केला जातो। ते काही हसत खेळत बोलले, नकळत बोलले असं ते नाहीये। ते ठरवून प्रिप्लान एक एक गोष्ट जाणीवपूर्वक झिरपवत ठेवली पाहिजे, त्याच्यावर वादंग झाला पाहिजे आणि वादातनं तरी किमान त्याच्यावर प्रश्नचिन्ह तरी निर्माण आपण करू शकू का, यासाठी त्यांना ठरवून दिलेला अजेंडा ते राबवतात। अशा लोकांवर कारवाई होत नाही किंवा अशा लोकांना फार सॉफ्ट कॉर्नरने बघितलं जातं, हे आम्ही कशाचं द्योतक समजावं। ताई, आपण जर हेच विधान जर दुसऱ्या कोणी व्यक्तीने केले असते तर आंदोलन झालं असतं, टीका झाली असते, परंतु या विधानावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत नाहीये। कुठेतरी दबक्या आवाजातच ह्या सगळ्या चर्चा चालू आहेत। नाही, या विधानाची चर्चा म्हणण्यापेक्षा याच्यावर त्यांना तेच हवं असतं। कधी कधी त्यांना हवं असतं की आपण याच्यावरती चर्चा घडून आणली पाहिजे आणि जेणेकरून त्यांना ते प्रश्नार्थक चिन्ह निर्माण करता आलं पाहिजे। पण मुळात अशी एखादी वक्तव्य करण्याची हिमाकत का होते, का शरद पोंक्षे सारखा माणूस वारंवार गरळ ओकतो, का एखादी चितळे बोलत राहते किंवा का हा राहुल सोलापूरकर बोलतो, तर मुख्यमंत्री स्थळी जे बसलेले आहेत फडणवीस साहेब, ते या सगळ्यांमध्ये निर्णय घ्यायला कमी पडतात का, त्यांचा वचक कमी आहे का। काल परवा ते मराठी साहित्य संमेलनासाठी पुण्यात आले। मराठी साहित्य संमेलनात आल्यानंतर त्यांची ही भूमिका मांडायची म्हणजे स्वतःचं मी पुन्हा येईन या वक्तव्यावर फार त्यांनी कोट्या वगैरे केल्या आणि त्यावरती त्यांनी मांडणी केली, परंतु साहित्यात विकृतीचं उदात्तीकरण होता कामा नये यावर ते का बरं बोलत नाहीत। साहित्यिक आणि कलाकारांनी निश्चितपणे निखळपणे आपली कलाकृती सादर करावी, सृजनशीलता असावी, भूमिका वठवणाऱ्यांनी भूमिका सुद्धा घ्यावी। पण भूमिका वठवणाऱ्यांनी भूमिका घेत असताना त्या भूमिका जर तुम्ही आमच्या आदर्शांचं विकृतीकरण करण्यासाठी घेणार असाल तर अशा जाणीवपूर्वक खोडसाळ भूमिका घेणाऱ्या लोकांच्यासाठी मुख्यमंत्री ठिकाणी असणाऱ्या फडणवीसांची काय भूमिका आहे, हा खरा चिंतेचा मुद्दा आहे की जाणीवपूर्वक त्यांनी हे ठरवूनच घेतलेलं आहे। असं जे बोलतील त्या सगळ्यांना, एकीकडे तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा केला आणि दुसरीकडे राणेसारखा एखादा अंधश्रद्धेला असणारी पूरक वक्तव्य करतोय, काय गलिच्छपणा। याचा अर्थ असा असतो। ताई, अंधश्रद्धेचा विषय निघाला म्हणून संजय राऊतांनी एक वक्तव्य केलेलं आहे की देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीयेत, का तर कामाख्या देवीला ज्यावेळेस शिंदे गेले होते त्यावेळेस तिथं रेडे जे कापले त्यांची शिंग वर्षापाशी पुरलेत आणि त्यामुळे फडणवीस वर्षावर जात नाहीयेत, अशा प्रकारचं वक्तव्य संजय राऊतांनी केले। मग ही अंधश्रद्धा नाहीये का? नाही, मी म्हटलं नाही, हे आरे म्हणता कारे येते, पेराल ते उगवते, तुकोबरायांनी सांगितलेलं आहे। हे आरे म्हणता कारे येते ज्या वेळेला अगदी अशी म्हणजे ही खरं तर मंत्रीपदी कशी थिल्लर माणसं बसवली आहेत असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो। हे शिरसाट, राणे, काय वाचाळ लोक बसवलेली आहेत आणि मग अशा वाचाळ लोकांनी जेव्हा काही स्टेटमेंट केली जातात तेव्हा त्याच्या रिॲक्शन येणं स्वाभाविक असतं। राऊत साहेबांचं सुद्धा ही रिॲक्शन नेमकी कोणत्या ऍक्शनवर आली आहे याचाही विचार होणं गरजेचं आहे।
ताई, काही वेळापूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. हे बघा, संतोष देशमुख प्रकरणामध्ये आरोपींना आणि आरोपीच्या मास्टर माइंडला सुद्धा, मी अधोरेखित करते, आरोपींना आणि आरोपींच्या मास्टर माइंडला सुद्धा फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि यथावकाश ते सगळे पुरावे येतील. परंतु ज्या पद्धतीने संतोष देशमुखांच्या हत्येला इष्टापत्ती म्हणून बघितलं जाते हे मात्र प्रचंड वाईट आहे. किंवा त्याच्या आडून होणारं जे राजकारण आहे, कारण एकीकडे सुरेश धस खूप पुरावे आहेत म्हणतात, तेच सुरेश धस जेव्हा नामदेव शास्त्री भूमिका घेतात त्यावेळेला अतिशय नरमाईची त्यांची भूमिका येते. किंवा आत्ता अंजली दमानी यांनी जे काही मांडलेलं आहे, मला नाही वाटत की दमानी यांनी काही फार मोठं संशोधन केलंय किंवा फार मोठे काहीतरी मुद्दे मांडलेले आहेत. दमानी यांनी जे बोललेलं आहे या प्रकरणात ऑलरेडी आधीच एका कॉन्ट्रॅक्टरने कोर्टामध्ये जी प्रेयर सादर केलेली होती त्या प्रेयर मधले जे मुद्दे आहेत तेच मुद्दे त्यांनी वाचून दाखवलेले आहेत. बरं, ते करण्याला पण हरकत नाही, ठीक आहे, ज्याचा त्याचा तो म्हणजे पृथ्वीचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा, तर त्यांनी ते करायला हरकत नाही. परंतु त्यांचं एक वाक्य मात्र मला प्रचंड खटकणारं आहे, ते आक्षेपार्ह आहे. कारण अशा वाक्यांमधून जाणीवपूर्वक जातीवादाचा वास येतो. म्हणजे त्या ज्या म्हणाल्या की त्याच्यात एक डेप्युटी सेक्रेटरी आहे आणि त्याचंही नाव कराडच आहे, म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? त्याच्यातही एक डेप्युटी सेक्रेटरी आहे आणि त्याचंही नाव कराडच आहे, म्हणजे तुम्हाला कराड ज्याचा आडनाव असतो तो गुन्हेगार आहे हे सांगायचं आहे का? कराड नावाची प्रत्येक व्यक्ती गुन्हेगारच असते असं बोलायचं आहे का? मग तुम्ही उद्या विश्वनाथ कराड ज्यांनी आयटीचं एवढं मोठं प्रस्थ स्थापन केलं त्या विदा कराडांना पण तुम्ही त्यांचं आडनाव कराड आहे म्हणून त्यांना तुम्ही गुन्हेगार ठरवणार का? फोकस हलतोय. मला असं वाटतं की या सगळ्या प्रकरणामध्ये संतोष देशमुखांच्या हत्येचे मारेकरी आणि त्या मारेकऱ्यांना शिक्षा होणं हे जे एक यासाठी जे उभी राहिलेली जी आंदोलनाची भूमिका होती ती भूमिका कुठेतरी बाजूला पडते आणि त्याच्यामध्ये दोन गोष्टी पुढे येत आहेत. एक, मराठा मॅन म्हणून धसांचं प्रस्थापितकरण करणं आणि दुसरं, या आडून नाही म्हटलं तरी धनंजय मुंडे खरंच टार्गेट होत आहेत. ज्या पद्धतीने त्यांच्या मुलांची माहिती बाहेर येते हे वाईट आहे. कारण तुम्हाला धनंजय मुंडेंवर आरोप करायचे का तेही करा, आपलं त्याचंही काही म्हणणं नाही, बिनधास्त धनंजय मुंडेंवर आरोप झाले पाहिजे. पण धनंजय मुंडेंच्या मुलांची, त्यांची मुलं कुठं शिकतात, कोणत्या शाळेत जातात, त्यांची वय काय आहेत, हे छोटे छोटे युट्यूबर्स आणि त्या युट्यूबर्सवाल्यांनी ती माहिती अपलोड करणं हे वाईट आहे. कारण सपोज मी राजकारणात आहे, माझी 7 वर्षाची लेक राजकारणात नाही ना, तिला तुम्ही कसं काय मध्ये ओढू शकता? तुम्ही माझ्यावर नक्की टीका टिप्पणी करा, तुम्हाला काय बोलायचं ते बोला, त्या 7 वर्षाच्या बाळावर बोलायचं कारण नाही. त्यामुळे दमानियांनी कृषी क्षेत्रातले घोटाळे निश्चित बाहेर काढावेत, शुभेच्छा त्यांना. परंतु असं करत असताना त्यात एक कोणीतरी डेप्युटी सेक्रेटरी आणि त्याचंही नाव कराडच आहे असं म्हणत तुम्ही कराड या स्पेसिफिक नावावर जोर देणं हे अत्यंत वाईट आहे. हे जातीवादी मानसिकता आहे. असं म्हणून तुम्ही कराड नावाच्या प्रत्येक व्यक्तीच्या कर्तृत्वाबद्दल, प्रामाणिकपणाबद्दल शंका निर्माण करता. जरुरी नाही की कराड आडनावाचा प्रत्येक व्यक्ती हा गुन्हेगार असू शकतो. अंजली दमानियांकडून एका आडनावाला किंवा एका जातीला गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न केला जातो असं तुम्हाला वाटतंय? नाही, मला दमानियांच्या कामाबद्दल आदर आहे. दमानिया जे काम करतायत त्यांना शुभेच्छा आहेत. मात्र दमानियांनी काम करताना अशी एखादी वक्तव्य करू नयेत की ज्यामुळे संतोष देशमुख साहेबांच्या हत्येच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळण्यासाठी जे काही सुरू आहे त्याच्यावरचा फोकस हलता कामा नये. जसं मध्येच धसांनी जसा प्राजक्ता माळींचा विषय काढला आणि फोकस हलला होता तसा फोकस हलू नये. तुम्ही निश्चितपणे सुदर्शन घुले असेल, चाटे असेल, काय ते कोण कृष्णा आंधळे असेल, वाल्मिक कराड असेल, तुम्ही बिनधास्त त्याच्याबद्दल काय काय भूमिका मांडायच्यात ते मांडा. परंतु अमुक एक अधिकारी त्याचं आडनाव कराड होतो हे तुम्ही बोलू शकत नाही. इट्स नॉट फेअर. बिकॉज आमच्या समोर विश्वनाथ कराडांसारखा पण माणूस उभा आहे हो. मग काय त्यांचं कराड आडनाव आम्ही त्यांना गुन्हेगार समजायचं का? हे चूक आहे. आणि तुमचा हेतू काय आहे? तो हेतू देशमुख साहेबांच्या मारेकऱ्यांना शिक्षा करणे हा आहे की एक बीड मधला एक राजीनामा हा आहे? हे सुद्धा आता हळूहळू तुम्ही ताई म्हणताय की नाही म्हणलं तरी धनंजय मुंडेंना टार्गेट केलं जातंय. अंजली दमानिया देखील असं म्हणतायत की छगन भुजबळ वाट पाहतायत
धनंजय मुंडेंचं मंत्रिपद कधी काढले जातंय आणि छगन भुजबळांची कधी वर्णी लागते? नाही नाही, अशा इतकं बालिश वक्तव्य मी करू शकत नाही आणि इतका बालिशपणा मला काही पटतही नाही. लक्षात घ्या, भुजबळ साहेब जरी माझ्या विरोधी पक्षातले असले तरी भुजबळ साहेब फक्त राजकारणी नाही तर ते चळवळीची जाण असणारे नेते आहेत. त्यामुळे ज्या माणसाला वैचारिक बांधिलकी असते तो इतक्या अशा कपदार्थ गोष्टीत पडू शकत नाही. किंबहुना जर आपल्याला आठवत असेल तर या सगळ्या सिनरिओमध्ये एकमेव भुजबळ साहेब आहेत जे या सगळ्यांमध्ये धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभं राहताना दिसलेले आहेत. त्यामुळे अशा वक्तव्यांना काही अर्थ उरत नाही. महायुतीचं सरकार मोठ्या संख्याबळानं निवडून आल्यापासून आपण वारंवार पाहतोय, पुन्हा एकदा एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. नाही, एकनाथ शिंदेजी तर खूप आधीपासून, म्हणजे एक तर त्यांचा चेहरा दाखवून निवडणुका लढवल्या गेल्या, पण त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं नाही, मग गृहमंत्रीपद दिलं नाही, मग त्यांना आवश्यक असणारे रिव्हेन्यू, सहकार किंवा ऊर्जा, गृह खातं यासारखी महत्वाची खाती मिळाली नाही. मग त्यांच्याकडून गडचिरोली सारखा जिल्हा, गडचिरोली हा काही माफ करा पण नक्षलवाद्यांच्यासाठी म्हणून नाही, तो मायनिंगसाठी म्हणून महत्वाचा जिल्हा आहे, हा जिल्हा त्यांच्याकडून काढून घेणं असेल किंवा नाशिक आणि रायगडचा पालकमंत्री पदाचा वाद असेल किंवा आत्ता ज्या पद्धतीने गणेश नाईकांनी अगदी ठाण्यामध्येच जनता दरबार घेण्याचं ठरवलं, हा म्हणजे भाजपा त्यांना आता व्यवस्थित कोपऱ्यामध्ये ढकलायचा कार्यक्रम करत आहे. आणलंय त्यांना व्यवस्थित, त्यांनी सतरंजीच्या कडेपर्यंत आणलेलं आहे, तर सतरंजीवरनं बाहेर काढण्याची फक्त देरी आहे. कदाचित त्यामुळेच त्यांच्यातल्या काही वाचाळवीरांना पुन्हा एकदा ठाकरे शिंदे एकत्र यावेत वगैरे अशी सगळी मुक्ताफळं उधळायला सुचतात. हे त्याच्यामुळे की कारण त्यांनी जागा दाखवली म्हणून आता त्यांना ठाकरे आठवतात, हेही नसे थोडके. ताई, वैभव नाईक यांच्या पत्नीला रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीस पाठवली. हे फार स्वाभाविक आहे. वैभव नाईक असतील किंवा राजन साळवीजी असतील, जे जे लोक ठाकरेंच्या सोबत उभे आहेत, अशा लोकांना अशा पद्धतीने प्रताडित करण्याचा किंवा त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न भाजपकडून सातत्याने केला जाईल. पण जर राजन साळवींनी जर आत्ता प्रवेश केला, समजा ते करणार नाहीत पण समजा त्यांनी केला, तर भाजपा लगेच वॉकआउट पण करेल. त्यामुळे हा प्रत्येकाला एक खूप जास्त बदनाम करणे, डॅमेज, ती मोडस ऑपरेंडसी आहे भाजपाची. आधी आरोप करा, बदनाम करा, मग पक्षात घ्या, मग क्लीन चिट द्या. मग रवींद्र वायकर असतील, भावना गवळी असतील, प्रताप सरनाईक असतील, ह्या सगळ्याच लोकांचं जर बघितलं तर या सगळ्यांना, पण या सगळ्यांमध्ये आजची एक सगळ्यात चांगली बातमी ही आहे की आमचे एक निष्ठावंत शिवसैनिक श्री सूरज चव्हाण यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही. काही हे महायुतीचं सरकार येण्यासाठी ज्या लाडक्या बहिणी महत्वाच्या ठरलेल्या आहेत, आता त्या लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू केलेली आहे. लाडक्या बहिणी किंवा त्यांच्या कुटुंबियांकडे जर 4 चाकी वाहन असेल तर लाभ बंद होणार आहे. अतिघाई संकटात नाही. लोकसभेच्या नंतर विधानसभेचं ताट वाढवून घेण्यासाठी इतकी घाई झाली होती नेत्यांना की घाईघाईत त्यांनी हे सगळं उभं केलं. आता घाईत योजना केली, परंतु दादा स्पष्ट वक्ते आहे, दादा स्पष्टपणे सांगतायत की हे परवडणारं नाहीये, हे सरकारवरती बोजा निर्माण करणारं आहे. कॅग असं सांगतंय की 2030 पर्यंत 2.75 लाख कोटीचा बोजा महाराष्ट्रावर असेल. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता करायचं काय? कारण एक वेळ नाही दिलं असतं तर चाललं असतं, पण देऊन जेव्हा तुम्ही काढून घ्यायचं बघता त्यावेळेला मात्र लोकांचा अँगर तुमच्या अंगावर येणं फार स्वाभाविक असतं आणि नेमकं तेच या सगळ्या प्रकरणात घडते. लेट्स होप, बघूया पुढे काय काय होते ते. लाडक्या बहिणी आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, अशा निर्णयामुळे लाडक्या बहिणी जागरूक होतील. नाही, मला असं वाटतं की असं म्हणून आपण ना इथल्या महिलांचा खरा तर अपमान करतो की काय. म्हणजे जसं काही की या सगळ्या ज्या महिला आहेत या महिला फक्त 1500 रुपयांच्या साठीच आपल्या भूमिका घेतात, किंबहुना यांना सुरक्षेचं काही नाहीच आहे का. मला वाटतंय या सगळ्या महिलांच्याही लक्षात येतं की आपल्या आडून एक मोठा स्कॅम केला जातोय. लाडक्या बहिणींनी मतं वगैरे काही दिली नाहीयेत, हे सगळं मतांचं टेंडरिंग झालेलं आहे. कालही त्याच्यावरती सन्मान्य नेते राहुल गांधीजींनी लोकसभेत भूमिका मांडलेली आहे.
आणि इथल्या महिलांना सुरक्षेचा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे. भर दिवसा महिलांना भोसकणे, आपल्या येरोड्यामध्ये IT मध्ये ज्या पद्धतीने महिलेची हत्या झाली किंवा कल्याणमधली, बदलापूरमधली, सोनपेठमधली घटना, ह्या सगळ्या जर घटना बघितल्या तर 1500 रुपयांपेक्षा सुद्धा इथल्या महिलांना सुरक्षितता जास्त गरजेची आहे. त्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं गृहमंत्र्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, कारण गृहमंत्री ही एकमेव आता यंत्रणा आहे की ज्यांच्याकडे आपण अपेक्षा करू शकतो. बाकी ज्या काही अशा कचकड्याच्या बाहुल्या बिहुल्या तयार केल्या जातात त्यांच्यावर काही बोलण्यात काही अर्थ नाही. नक्कीच आपण पाहतोय की लाडक्या बहिणींनी जे आहे ते या सरकारला मतदान केलं नाही, तर मतांचं टेंडरिंग झाल्याचा आरोप जो आहे तो सुषमा अंधारे यांच्याकडून करण्यात येतोय. कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.